एंड उनको पता लग जाए कि उनकी सच्चाई क्या है, देश को पता लग जाए। ये सरकार कह रही है कि किताब है ही नहीं। स्पीकर हैज सेड दैट दिस बुक डज नॉट एग्जिस्ट। जो उचित समझो वो करो। आणि शेवटी ते पुस्तक राहुल गांधी आज संसदेमध्ये घेऊन आले, ज्या पुस्तकावरून परवाच्या दिवशी खूप मोठा वाद झाला होता। राहुल गांधी यांना त्या पुस्तकामधलं वाचून दाखवायला मनाई केली होती। सत्तेतले सगळे लोक हे म्हणत होते की हे पुस्तक तर छापलं गेलेलं नाही आहे, हे पुस्तक तर अस्तित्वातच नाही आहे, अस्तित्वात नसलेल्या गोष्टीविषयी राहुल गांधी बोलत आहेत, म्हणून तासभर त्यांनी बोलू नये म्हणून वेगवेगळे लोक उभे राहत राहिले। पहिल्यांदा अमित शाह उभे राहिले, 4-5 वेळा उभे झाले। राहुल गांधी बोलायला गेले, नरेंद्र मोदी यांचं नाव घ्यायला गेले की लगेचच अमित शाह उभे राहायचे, राजनाथ सिंग उभे राहायचे, थांबा थांबा, हे नका बोलू, असं नका बोलू। त्याच्यानंतर किरण रिजिजू उभे राहायचे, त्याच्यानंतर आपले सभापती ओम बिर्ला ते पण बोलू देईना गेले, ते पण म्हणायला लागले तुम्ही असं काही बोलू शकत नाही वगैरे। तसं पाहिलं तर ओम बिर्लाला याच्या आधी कोणी काही बोललेलं चालत होतं, सत्तेतले लोक बोललेले चालत होते, पण आज राहुल गांधी जेव्हा बोलायला उभे राहत होते तेव्हा त्यांना बोलू दिलं जात नव्हतं। राहुल गांधी यांना देशभरात लोकांनी जे लिहायला सुरुवात केली होती की अरे हे पुस्तक तर अस्तित्वातच नाही आहे, पण आज राहुल गांधी यांनी ते पुस्तक आणून दाखवलं। तेव्हा मला असं वाटतं की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे पुस्तक आहे, हे पुस्तक अस्तित्वात आहे। त्या पुस्तकातल्या त्या गोष्टीवर ज्या विषयीचा वाद चाललेला आहे लिहून आलेला आहे, कॅराव्हॅन नावाच्या मॅगझिनमध्ये त्याच्यावर लेख लिहून आलेला आहे, आणि त्यामुळे ती जी गोष्ट आहे ती आपल्या सगळ्यांना माहीत असली पाहिजे। हा प्रश्न भाजप किंवा काँग्रेस असा बिलकुलच नाही आहे, हा प्रश्न आपल्या देशाचा आहे, आपल्या देशाच्या सुरक्षेचा आहे। आणि जेव्हा अटीतटीची वेळ येते तेव्हा आपल्या देशाचं नेतृत्व हे किती अंगकाढूपणा करतं, तुम्हाला काय करायचं ते करा, आम्हाला काय विचारू नका, आम्हाला विचारू नका असं म्हणतं, किंवा जोपर्यंत आम्ही काही सांगणार नाही तोपर्यंत काही करू नका असं म्हणतं। ह्या नेतृत्वाविषयी आपल्याला माहिती असलं पाहिजे मित्रमैत्रिणींनो। हे आपल्याला सगळ्यांना उल्लू बनवून यांनी हे मूर्खात काढलेलं आहे की देश स्ट्रॉंग हातामध्ये वगैरे आहे, पण मग जेव्हा असं सत्य उघड करायचं असतं तेव्हा मात्र ते बोलू दिलं जात नाही। आज ते सत्य काय मी तुम्हाला सांगते। आज राहुल गांधी ते पुस्तकसुद्धा घेऊन आलेले आहे। या पुस्तकावरच पेपरला फ्रंट पेजला बातमी होती परवाच्या दिवशी, नरवणेच्या पुस्तकावरून रण, आणि इथे मंत्र्यांचे कोट्स दिलेले आहेत की अरे कसं हे पुस्तक नाही आहे वगैरे। आता तुम्ही हे फोटो बघत असाल, आज राहुल गांधींनी डायरेक्ट ते पुस्तक आणलं, सगळ्या मीडियावाल्यांना उघडून दाखवलं, त्याचे पानं चाळून दाखवले, ते वाचून दाखवलं, त्याच्यामध्ये काय काय आहे ते काय आहे असे या पुस्तकामध्ये जे आपल्याला कळलं पाहिजे। परवाच्या व्हिडिओत मी डिटेल सांगितलेलं आहे, माझ्याकडे त्या पुस्तकाची ही पानं जी आहे त्याची प्रिंट केलेली आहे मी। त्यातल्या 2-3 गोष्टी सांगते। काय झालं होतं सोपं सांगते एकदम। भारत आणि चायनाची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरवर चायनीज ट्रूप म्हणजे चायनाकडून आक्रमण सुरू झालेलं होतं। 8:15 वाजताच्या दरम्यान 31 ऑगस्ट 2020 रोजी 8:15 वाजता असं कळलं की चायना हा भारताकडे येतोय। जनरल नरवणे यांना ही गोष्ट त्यांच्या काही अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिली। आर्मी चीफ होते मुकुंद नरवणे, मनोज मुकुंद नरवणे। नरवणे यांनी काय केलं, चायना येत आहे म्हटल्याच्या नंतर आता अशा गोष्टी ज्या आहेत त्या संरक्षण मंत्र्यांना कळवाव्या लागतात, देशाच्या नेतृत्वांना कळवाव्या लागतात। त्यांनी लगेचच फोन केला वरती की असं असं होत आहे, काय करायला पाहिजे। ते म्हणतात काहीच रिस्पॉन्स आला नाही। त्याच्यानंतर परत त्यांनी फोन केला तेव्हा असं सांगितलंय, ह्याच्यात लिहितात नरवणे काय, मी प्रत्येकाला फोन केला, कोणाला, एस जयशंकर, बिपिन रावत, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, या सगळ्यांना फोन केला आणि सगळ्यांचं जे आहे ते या सगळ्यांना फोन केला। आणि ते म्हणतात माझा प्रत्येकाला एकच प्रश्न होता, माझ्यासाठी काय आदेश आहेत। परिस्थिती वेगाने बिघडत होती आणि स्पष्टतेची गरज होती। सध्याच्या प्रोटोकॉलनुसार नरवणे यांना स्पष्ट काय आदेश होते माहिती आहे, जोपर्यंत वरून मंजुरी मिळत नाही तोपर्यंत गोळी चालवू नका। बघा म्हणजे चायना आतमध्ये आलाय, आर्मी चीफ म्हणतायत आतमध्ये आलाय, तरीही वरून काय सांगितलं जातं, जोपर्यंत वरून मंजुरी मिळत नाही तोपर्यंत गोळी चालवू नका। असं जर म्हणत असेल तर समजून घ्या हे नेते आपल्या देशाच्या सीमेसोबत काय करतायत। आणि ह्या चोळी राहुल गांधी यांना वाचून दाखवायच्या होत्या। वरून आदेश कधी येतील म्हणून परत नरवणेंनी वाट बघितली। 8:15 वाजता माहीत झालं होतं, 9:15 वाजले, 10:15 वाजले,
परत फोन केला. परत कुणी काहीही बोललं नाही. नरवणे म्हणतात 9:25 वाजता नरवणे यांनी राजनाथ सिंह यांना पुन्हा फोन केला. स्पष्ट निर्देश द्या, क्लिअर ऑर्डर. तेव्हा कोणतंही ऑर्डर मिळालं नाही. मग ते 10:30 वाजता त्यांनी परत फोन केला. तेव्हा 10:30 वाजता काय सांगितलं माहिती आहे? डू व्हॉट यू फील ॲप्रोप्रिएट. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. कधी सांगितलं? 10:30 वाजता. नरवणे साहेब याच्यामध्ये म्हणतात तोपर्यंत म्हणजे 2 तासात चायनीज हे इतक्या बॉर्डरच्या खूप आतमध्ये आले होते आपल्या. अरे या वेळेला ते म्हणतात आता तुम्हाला जे वाटतं ते करा. अंधभक्त म्हणतात बघा बघा. अरे याच्यापेक्षा क्लिअर ऑर्डर काय असू शकते? जे वाटतं ते करा असं सांगितलंय ना मोदीजींनी. अरे मूर्खांनो, कधी सांगितलंय? कधी सांगितलंय? भारताच्या आत येत आहे 8:15 वाजता जेव्हा आर्मी चीफनी सांगितलं की असं होत आहे, तेव्हा 8:15 वाजताच ऑर्डर काय असायला पाहिजे होती? डू व्हॉट यू वॉन्ट. तेव्हाच म्हणायला पाहिजे होतं जे तिथे करणं बरोबर आहे ते करा, देशाला वाचवा, सीमेला वाचवा, ही ऑर्डर असायला पाहिजे होती. पण 8:15 वाजता त्याच्यानंतर काय सांगण्यात आलं? वरून ऑर्डर येईपर्यंत काहीही करू नका, गोळी चालवू नका, अशी ऑर्डर होती. म्हणजे बघा. आणि नंतर म्हणजे जेव्हा जे खूप आतमध्ये आले, एकदम सीमेवर धडकले, आता इकडच्या आपल्या सैन्याचं नुकसान होणार होतं, यांचंही नुकसान होणार होतं, तेव्हा म्हणतात आता तुम्हाला काय वाटतंय ते करा. म्हणजे त्याच्यामध्ये किती लोकांचं नुकसान होतं. आणि म्हणून नरवणे म्हणतात की असं म्हणजे इथपर्यंत पाणी नाकात अर्ध गेल्याच्या नंतर ते काय म्हणतायत? आता तुम्हाला जे वाटतंय ते करा. जोपर्यंत पाणी चढत होतं तेव्हा विचारलं तेव्हा काय केलं त्यांनी? नाही आता काही करू नका असं म्हटलं. आणि म्हणून जे मला पटायला लागलंय हे. पूर्वी मला वाटायचं की राहुल गांधी काय बोलतात का, कारण ते राहुल गांधींविषयी चुकीचं पसरवणारेच खूप जास्त लोक आहेत. आणि जर खरं पाहिलं तर आज मला इतकं चांगलं वाटलं, अरे हे पुस्तक अस्तित्वात आहे आणि हे अंधभक्त आपल्याला का मूर्ख बनवत आहे? यांना देशाची काळजी नाही आहे का? की हे आपल्याला सांगत असतात की हे पुस्तक तर आलेच नाही आहे, हे पुस्तक कुठेच छापलं नाही असं नाही आहे. काही ठिकाणी ते छापू दिलं नाही. का छापू दिलं नाही? तर हेच. बट यहाँ पे पूरा लिखा है, यहाँ पे मेन लाइन है जो प्रधानमंत्री ने कही, जो उचित समझो वो करो. वरून ऑर्डर येत नाही तोपर्यंत गोळी चालवू नका. वरून ऑर्डर येत नाही तोपर्यंत गोळी चालवू नका हे लिहिलेलं आहे. आणि जेव्हा सगळं हे संपलं तेव्हाच्या नंतर काय म्हणतात, जेव्हा खूप आतमध्ये आले, मोठा भाग जेव्हा घेतला, तेव्हा काय ऑर्डर आहे? आता म्हणे तुम्हाला काय वाटते ते करा. अरे अंधभक्तांना म्हणा एवढं पण नका तुम्ही मूर्ख लोकांची साथ देऊ. अरे देशाची साथ द्या. आज ते राहुल गांधींनी जे पुस्तक आणलं लोकांना दाखवलं, आता तरी मला असं वाटतं अंधभक्तांचे थोडे डोके शांत झाले असतील. होऊ दे. आणि हे अशा प्रकारे देशाला कमजोर करणारे लोक अजून काय काय करत असतील, त्यांनी काय काय केलं असेल आपल्याला माहिती नाही आहे. सगळेच आर्मी चीफ काही लिहू शकत नाही, लिहिलेले नाही आहे. या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.